बघा किती छान असा आवाज येत आहे ना चिक्कीचा। तर आपण आज बनवणार आहोत तिळाची चिक्की। यासाठी मी 1 वाटी तीळ घेतलेला आहे। तर चला सगळ्यात पहिला ह्या तिळाला आपण भाजून घेऊयात। आपल्याला तीळ या पॅन मध्ये असं घालून घ्यायचं आहे आणि यांना चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। तर आपल्याला तिळांना असं लाल होऊपर्यंत भाजायचं नाहीये, फक्त हे असे गरम झाले पाहिजे, त्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे। तर बघा तीळ असे छान भाजून झालेले आहेत। तर चला आपण यांना एका बाउल मध्ये काढून घेऊयात आणि या पॅन मध्येच मी जेवढं तीळ घेतलं होतं तेवढंच साखर घेतलेलं आहे। तर आपण यामध्ये साखर घालून घेऊयात आणि 2 चमचा पाणी घालून घ्यायचं आहे। आपण नाश्ता करतो ना त्या चमच्यानं 2 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे पाणी या साखरेमध्ये असं सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा पाण्याचा यूज आपल्याला इथं फक्त 2च चमचे करायचा आहे, नाहीतर आपली चिक्की चांगली अशी कडक बनणार नाही आणि ती मऊ राहील। तर यासाठी ही टिप्स गरजेची आहे। तर बघा साखरेतलं पाणी असं पूर्णपणे नाहीसं होतं आणि साखर पहिल्या आहे त्या रूपात येते। त्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर तुम्ही बघत असाल साखर खालून थोडी अशी पातळ होत आहे। तर याप्रमाणे ही सगळी साखर आपले आपण अशी विरघळेल। तर बघा आपल्याला अशी ही सगळी साखर विरघळून घ्यायची आहे आणि लालसर होऊपर्यंत याला चांगलं असं हलवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहिजे तर यामध्ये वेलदोडा सुद्धा घालून घेऊ शकता। तर बघा हे असं एकसारखं छान होत आहे। तर मी ह्या प्लेटमध्ये ही चिक्की बनवणार आहे। यासाठी मी इथं तूप घालून असं ग्रेसिंग करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहिजे तर लाटणं पोळपाटवर करणार असाल तर पोळपाटला चांगलं तूप लावून घ्या आणि लाटण्याला पण जेव्हा तुम्ही हे बॅटर घालाल तेव्हा लाटण्यानं लाटून घेऊन याला गोलाकार देऊ शकता। तर बघा या स्टेपमध्ये हे आपलं सगळं साखर असं विरघळलेलं आहे आणि खूप छान बनलेलं आहे। तर या क्षणी तुम्ही यामध्ये असं तीळ घालायचं आहे, फटाफटाला असं हलवून घ्यायचं आहे। तर अशीच हलवताना ही चिक्की एकदम घट व्हायला चालू होते, त्यावेळेस पट करून तुम्ही याला प्लेटमध्ये असं घालून घ्या। तर पट करून तुम्ही अशा प्लेटमध्ये याला घालून घेऊ शकता। तुम्हाला कशी पातळ पाहिजे किंवा जाड पाहिजे हे तुमच्या अनुसारान तुम्ही करून घेऊ शकता। जरासं चमच्याला तूप लावून आपण असं वरून असं हलवून पण घेऊ शकतो किंवा तुम्ही लाटण्यानं जर करत असाल तर खूपच छान पातळ अशी बनते। तर या प्रकारे ही अशी मी घालून घेतलेली आहे। गरम असतानाच तुम्ही याचे काप करून घ्या, म्हणजे हे काप खूप छान असे निघतात। जर एक वेळेस चिक्की खूप अशी घट्ट झाली तर तुम्हाला असे छान काप करता येणार नाहीत। त्यामुळे हे काप आताच करून घ्या, म्हणजेच थंड झाल्यावर खूप छान असे हे काप निघतात। तर तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही असे काप करू शकता। तर मी इथे चौकोनमध्ये केलेला आहे, तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा करू शकता। तर तुम्ही पाहू शकता साईडने असं खूप असं थंड झालेलं आहे। तर बघा थंड झाल्यानंतर आपण असं खालच्या साईडला चाकू घालून असं काढू शकतो। तर बघा चिक्की आपली आपण निघत आहे, याला असं काहीही करायला लागत नाही। तर किती छान अशी चिक्की आपली बनलेली आहे। तुम्ही पाहिजे तसे लहान मोठे किंवा पातळ जाड असे चिक्की बनवू शकता आणि हे चिक्की तुम्ही 1520 दिवस ठेवून खाऊ शकता। तर पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आणि हां तुम्ही माझा व्हिडिओ जरूर बघता पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा। तर बघा मी इथं या प्रकारे सर्व केलेलं आहे। माझा हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू। प्लीज सबस्क्राईब।